पुढे बघूयात आगामी महापालिका निवडणुकीत जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार, तुल्यबळ ठिकाणी युती करणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं आणि यामुळे महापालिका निवडणुकीत महायुतीतच दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे। राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुतीतल्या पक्षांची कशा प्रकारे ताकद आहे याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। स्वबळाचे वारे महायुतीत धुमारे, महायुतीत रंगणार दोस्तीत कुस्ती, पालिका निवडणुकीत येणार आमने सामने। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले। अशातच प्रत्येक ठिकाणी आतापासूनच प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी करतोय। मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणी महायुतीतच सामना रंगणार आहे। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीची शक्यता धुसर आहे, तर भाजप पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आता त्यांनी केलेली घोषणा आहे, आता जिथे जिथे एकनाथ शिंदे साहेब आम्हाला आदेश करतील त्या पद्धतीने आम्ही लढू। महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या पंचायत समितीपासून मुंबईच्या BMC पर्यंत ही सगळीकडे महायुतीची सत्ता यावी, यासाठी युती असावी हीच शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि त्याच संदेशावर आम्ही पुढे जातो। ठाण्यात 2017 मध्ये एकसंध शिवसेनेची सत्ता आली होती। शिवसेनेचे 67 तर भाजपचे 23 नगरसेवक होते। पण आता चित्र बदललंय। शिवसेनेच्या दुफळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सामना रंगणार आहे। गेल्या वेळी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता होती। शिवसेनेचे 53 तर भाजपचे 43 नगरसेवक निवडून आले होते। उल्हासनगरात भाजपची सत्ता होती। भाजपचे 32 तर शिवसेनेचे 24 नगरसेवक होते। मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे 52 तर शिवसेनेचे 38 नगरसेवक होते। नवी मुंबईच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठे उलटफेर होत गणेश नाईकांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानंतर नवी मुंबईत भाजपचा वर्चस्व निर्माण झालाय। इकडे अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये शिवसेना 22 तर भाजपचे 10 नगरसेवक होते। बदलापूरमध्ये शिवसेना 22 तर भाजपचे 20 नगरसेवक होते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये बहुधा विरोधी पक्षाला स्पेसच ठेवायची नाही या उद्देशाने महायुतीने काम सुरू केलंय। जिथं विरोधक प्रबळ आहे तिथं महायुतीची ताकद एकत्रितपणे लावायची आणि जिथे घटक पक्ष प्रभावी आहेत तिथे घटक पक्षांचाही वापर करून घ्यायचा आणि विरोधकांना तिथे चारीमुंड्याचित करायचं, असं बहुधा महायुतीचं धोरण दिसतंय। नाशिकमध्ये भाजपनं सत्ता भोगली। भाजपचे 66 तर शिवसेनेचे 35 नगरसेवक होते। छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजपची सत्ता होती। शिवसेनेचे 29 तर भाजपचे 22 नगरसेवक होते। तर पुणे महानगरपालिका भाजपच्या ताब्यात होती। इथं भाजपचे 98 नगरसेवक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 नगरसेवक निवडून आले होते। पिंपरी चिंचवड पालिकेवर भाजपचा कब्जा होता। या पालिकेत भाजपचे 77 नगरसेवक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याखालोखाल 36 नगरसेवक होते। आमच्या राज्याच्या नेतृत्वानं आम्हाला मागच्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा हेही समजलं, हेही त्यांनी सांगितलं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे निर्णय घ्यावे लागतील। तर उद्या तसाच विचार आला पुण्यामध्ये काय करायचं, स्थानिक पातळीवरती जर याचा निर्णय करायचा वेळ आला तर मग आमच्यापाशी आमच्या कोर्टात बोलेल, पण आता तरी आमचे राज्याचे नेते सांगतील तेच त्याच्यामध्ये होईल। दरम्यान भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली असली तर राष्ट्रवादीकडून देखील स्वबळाची चाचपणी करण्यात आल्याचं खुद्द शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केलंय। माझं मत मी सांगितलं की मला वाटतं की कदाचित महानगरपालिकेमध्ये युती होणार नाही। आपण त्या पद्धतीने तयारी करावी आणि युती होणार नाही असं समजूनच आपण तयारीला लागावं आणि आम्ही आमची तयारी पूर्ण केली। त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर होईल या तयारीने आम्ही उतरलेले आहोत आणि आमची ती तयारी पूर्ण झालेली आहे। याच्यातनं निश्चितच आमची पूर्ण तयारी झाली आहे आणि ज्या पद्धतीने जनतेला आम्हाला केंद्रातही मॅन्डेट दिलं, राज्यातही दिलं, त्याच पद्धतीने इथे महापालिकेमध्ये सुद्धा आमचाच महापौर असेल आणि आम्हालाच मॅन्डेट मिळेल। राज्यात महायुतीकडे 232 आमदारांचं बळ आहे। भाजपचे एकट्याचे 132 आमदार आहेत। महायुती सत्तेत असल्यानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरावं अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते। या पार्श्वभूमीवर आगामी पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे। नरेश बोबाटेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।